वार्तांकन रोखठोक बातमी. आपल्याला शूद्र करायला निघालेले आहेत. मी नेहमी असणारे एक उदाहरण देतो. शिवाजी महाराजांनी आलुतेदार बलुतेदार यांच्या हातामध्ये तलवार दिली आणि एक साम्राज्य उभं केलं. शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, पेशवाईचा कालखंड आला. पेशवाईने काय केले तर शिवाजी महाराजांनी दिलेली हातातली तलवार काढून घेतली आणि पुन्हा जातीचा व्यवसाय गळ्यामध्ये बांधला. पुन्हा गळ्यामध्ये जातीचा व्यवसाय बांधला. मित्रो, आजही पुन्हा आपल्याला दिसतंय की महात्मा फुले असतील, शाहू महाराज आहेत, बाबासाहेब आहेत, पेरियार आहेत, की आधी त्या काळी तलवार ही महत्वाची होती. आजच्या काळामध्ये पेन हे महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांनी तलवार हातामध्ये दिली आणि या माणसाने आपल्याला पेन हातामध्ये दिला. या आधुनिक काळातली असणारी तलवार, पेन ही तलवार आहे हे आपण लक्षात घ्या. आधुनिक काळातली पेन ही तलवार आहे आणि ती तलवार आपल्या हातामध्ये दिली. आज ती तलवार काढून घेण्याच्या व्यवस्थेमध्ये, आज ते काढून घेण्याच्या व्यवस्थेमध्ये आहेत. तुम्हाला स्कॉलरशिप कशासाठी पाहिजे? तुम्हाला डिग्र्या कशासाठी पाहिजे? अशा रीतीचे असणारे प्रश्न विचारल्या जात आहेत. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही शिकूच नाही. आणि म्हणून हा भेदरलेला जो माणूस आहे, हा जो भेदरलेला माणूस आहे, तो आज फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाकडे, समूहाकडे आशेने बघतोय की ज्या पद्धतीने महात्मा फुलेंनी असेल, शाहू महाराजांनी असेल, पेरियारनी असेल, बाबासाहेबांनी असेल, इथली मनुवादी व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि लोकशाही आणि मानवतावादी व्यवस्था आणली. तिला टिकवण्यामध्ये हा पुढाकार घेईल ही त्याची अपेक्षा आहे. काळ ठरवण्यापेक्षा किंवा इतिहास ठरवण्यापेक्षा आपण ठरवायचं आहे की मी माझ्यासाठी आणि ज्यांची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी लोकशाही आणि संविधान मी टिकवणार आहे. ही खूणगाठ मी बांधली पाहिजे. इथे प्रत्येक बसलेल्या माणसाने ठरवली पाहिजे. बांधली आहे का खूणगाठ? 100%. हा बदल सर्वात मोठा बदल आहे हे लक्षात घ्या. हा सर्वात मोठा बदल आहे हे लक्षात घ्या. बाबासाहेब नेहमी म्हणत असत की सत्ताधारी व्हा, आणि आज हाच भेदरलेला समूह, हाच भेदरलेला समूह आज असताना म्हणतोय की नेतृत्व घ्या. फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाने नेतृत्व घ्या आणि या मनुवाद्याला
कायमचं गाडून टाका, ही ऐतिहासिक जबाबदारी आपल्याला घ्यायची. हे नवीन भांडण नाही, हे भांडण नवीन नाहीये, हे जुनच आहे. याचा असताना उल्लेख बाबासाहेबांनी 54-55 अलाहाबाद विश्वविद्यालयामध्ये ज्यावेळेस भाषण दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या देशातला माणूस हा द्वंद्व मध्ये आहे, संभ्रमात आहे, द्वंद्व मध्ये आहे, संभ्रमात आहे. स्वातंत्र्यानंतर इथली असणारी राज्य व्यवस्था ही संविधानाच्या सिद्धांतावरती चालेल, म्हणजे माणुसकीच्या सिद्धांतावरती चालेल, भाईचाऱ्याच्या व्यवस्थेवरती चालेल, बंधुत्वाच्या व्यवस्थेवरती चालेल आणि स्वातंत्र्याच्या विचारावरती चालेल. पण ते म्हटले प्रत्यक्षात या देशामधला माणूस हा मनुवादाच्या विचाराने चाललाय, मनुवादाच्या विचाराने चाललेला आहे. आणि बाबासाहेब म्हणाले की हे दोन्ही रस्ते समांतर नाही आहेत, तर एक दक्षिणेला जातो तर एक उत्तरेला जातो. काही काळ बाबासाहेब म्हणाले की तुम्ही असताना तुमचे पाय फाकू शकता आणि जगण्याचा प्रयत्न करू शकाल, पण पाय पूर्ण फाकले, फाकायला अजून जागा राहिली नाही, तर तुमच्या शरीरावरती परिणाम व्हायला सुरुवात. बाबासाहेबांचा सांगण्याचा मतितार्थ हा होता की या देशाच्या नागरिकाला एक दिवस असा येईल या दोन मार्गापैकी एक मार्ग निवडावा लागेल. या दोन मार्गापैकी एक मार्ग निवडावा लागेल आणि तो निवडल्याशिवाय या देशामध्ये शांतता राहणार नाही, हे लक्षात घ्या. आज मित्रो, आपण अशांतता बघतोय, आपण अशांतता बघतोय. इथं दंगल कधी होईल मग कळत नाही, नरसंहार कधी होईल हे कळत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि यातून मार्ग काढायचा असेल तर फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसालाच मार्ग काढता येईल, हे आपण लक्षात घ्या. आणि हीच एक ऐतिहासिक जबाबदारी आहे, हे आपण लक्षात घ्या. सत्ता हे नुसतं टेंडर नाही, सत्ता हे विचाराचं केंद्र आहे, हे लक्षात. सत्ता एक विचाराचं केंद्र आहे आणि त्याच विचाराची चर्चा पुढे जाते. आज सत्तेवरती कोण बसले तर मनुवादी सत्तेवरती बसलाय आणि म्हणून तो म्हणतोय की हे संविधान मी बदलणार. याचं कारण की ते मनुवादाच्या विरोधात आहे. हे मनुवादाच्या विरोधात आहे. इथल्या फुले शाहू आंबेडकरी विचारातल्या माणसाला हे संविधान टिकलं पाहिजे हे बघायचं असेल तर त्यांनी सत्तेवरती बसायला पहिल्यांदा शिकलं पाहिजे. सत्ता जोपर्यंत फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाकडे जोपर्यंत येत नाही
तोपर्यंत आपण ना लोकशाही टिकू शकू ना इथलं असणारं संविधान टिकू शकू. ना इथला लोकशाही टिकू शकू ना इथला असणारं संविधान टिकू शकू. संविधान आणि लोकशाही टिकायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? सत्तेमध्ये जायचं असेल तर काय केलं पाहिजे? एकत्र येऊन कोणाला आग लावायची? सुपारी घेऊन आलेलं आहे ते लक्षात घ्या. एकत्र येऊन विचार टिकणार आहेत का? नाही. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.